नमस्कार, एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या चर्चेची खबर मोहल्ल्यातून नवऱ्यापर्यंत पोहोचली। दोघांनाही समजावलं, पण प्रेमाचा गुंता जीवाच्या अंतापर्यंत पोहोचला। भावाच्या मदतीने नवऱ्याने प्रियकरावर पाळत ठेवली आणि त्याला काल रात्री शहरातील पठाण मोहल्ल्याच्या भर रस्त्यामध्ये गाठून चाकूचे सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केली आहे। या घटनेने संपूर्ण अंबड शहर हादरलंय। जालना जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरल्याचं दिसून येतंय, कारण इथे रोजच एकाचा मुर्दा पडतोय। याचं कारण सांगायचं झालं तर इथे पोलिसांचा दरारा राहिलेला नाही, तर इथे जीवाची किंमत चाकूच्या दरा एवढी झाली आहे। काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एका तरुणाची चौघांनी मिळून चाकूचे सपासप वार करत त्याला जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडलंय। कलीम शेख खाजा शेख वय 30 असे मृत तरुणाचे नाव आहे। कलीम शेखचे मोहल्ल्यातीलच एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते। या दोघांच्याही प्रेमाची चर्चा गावभर सुरू झाली आणि ही खबर तिच्या नवऱ्यापर्यंत येऊन पोहोचली। सुरुवातीला दोघांनाही समज देण्यात आली, मात्र ही समज डोक्यात गेलीच नाही। पुन्हा दोघांचे प्रेम फुलू लागले आणि फुललेल्या फुलांचा गंध गावभर दरवळू लागला। घराची इज्जत पार धुळीला मिळाली। या रागातून सरफराज फिरोज शेख याने भावांच्या मदतीने कलीमवर पाळत ठेवली आणि काल शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कलीम शेख हा जेवण करून पठाण मोहल्ल्यात थांबला असता अचानक सरफराज शेख आणि त्याचे 3 भाऊ धारदार हत्याराने कलीमच्या समोर आले। कलीमला पळून जाण्याची कोणतीच संधी त्यांनी दिली नाही। चौघांनी मिळून कलीमवर चाकूचे सपासप वार करत त्याला जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडलंय। या घटनेनंतर आरोपी पळून गेले, मात्र यातील मुख्य आरोपी असणारा सरफराज शेखच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत।